मेथीची आपण सुकी भाजी बनवतो, त्याच्यासाठी इथे आपण कढईत तेल टाकून घेऊया. 4 चमचे आपण तेल टाकून घेतलंय. तेल टाकू द्यायचं. त्याच्यात जिरं टाकूया, नंतर लसूण, छान फ्राय द्यायचं. त्याच्यात आता हिरवी मिरची टाकून घेतो. तिखट मिरची, लवंगी मिरची, छान मिरची तळू द्यायची. मिरची नाहीतर तिखट लागते मस्त भाजी. नंतर मेथी ते आपण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. त्याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकून घ्यायची, ही पण दूध घेतलेली आहे. मिक्स करूया. चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून शिजू द्यायची भाजी. झाकण ठेवूया आता आणि शिजू देऊ. आता इथे भाजलेले शेंगदाणे थोडे आपल्याला जाडसर खलबत्त्यातच कुटून घ्यायचे, मिक्सरमध्ये नाही. आता झाकण काढून घेतले आपण. शेंगदाणे कुटलेले आहेत ना जाडसर, ते टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. अशी सुकी भाजी आहे ना, डब्याला तुम्ही मिस्टरांना देऊ शकतात, मुलांना देऊ शकतात, किंवा डाळ भात बरोबर खूप छान लागते. आता पुन्हा आपण झाकण ठेवून तिला शिजू देऊया. इथे आपल्या मस्तपैकी मेथीची सुकी भाजी तयार झाली, तुम्ही बघू शकता. अजिबात न पाण्याचा वापर करता मस्तपैकी कोरडी भाजी तयार होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. ती भाजी मस्तपैकी सर्व करून झाली आहे, हे बघा मस्तपैकी. तर आता खाऊन बघूया. मस्त टेस्टी झाली. तर माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला मेथीची भाजीची रेसिपी आवडली असली नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली. तर भेटू आपण अशाच चमचमीत रेसिपीमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.